नमस्कार. आजचा विषय आहे विवाह मंडळ, जिथे प्रत्येक जण नाव नोंदवतं त्याच्याबद्दल. प्रत्येक जण म्हणता येणार नाही. बरेच पालक इथे तिथे फिरून वगैरे कुठे काही जमत नसल्यामुळे छोट्या मोठ्या मंडळांमध्ये नाव नोंदवतात आणि त्यांची मुलं मोठमोठ्या मॅरेज ब्युरो मध्ये हजारो रुपये टाकून नाव नोंदवतात. तिथे कसा रिस्पॉन्स असतो माहित नाही. मग त्याचे पालक जेव्हा छोट्या छोट्या मंडळामध्ये नाव नोंदवतात तेव्हा ते जे फी भरतात त्याच्यानंतर ते सतत मंडळवाले असतात, त्यांच्या मागे असतात की बाबा लवकर आमच्या मुलाचं लग्न जमव. त्यांची चूक नसतेच, कारण कुणालाही एक अपेक्षा असते नाव नोंदवताना की इथून आमच्या मुलाचं लग्न होणार, त्याच्यामुळे ते नाव नोंदवतात. पण सर्वात महत्वाचं असतं लग्नाचा योग येणं, आणि योग आल्याशिवाय लग्न जमत नाही. आणि जे मंडळात तुम्ही जाऊन नाव नोंदणी करता, मी सर्वच मंडळाचं म्हणणार नाही. काही मंडळ खूप मेहनती असतात आणि काही फक्त पैसे कमवण्यासाठीच करतात, आणि ह्या सर्व मेहनतीमुळे काही जणांनी विवाह जमवणं बंद केलेलं आहे. तर असं असतं ना की त्या मंडळांना पण खूप मेहनत घ्यावी लागते. बरेच वेळा असं असतं की मुलाची सॅलरी चालत नाही. बाकीची तर अपेक्षा प्रत्येकाला माहिती आहे किती अपेक्षा आहे, त्याचा विषयच वेगळा आहे. त्याच्या पलीकडे जाऊन पण किती गोष्टी त्या मंडळांना फेस कराव्या लागतात, त्याच्याबद्दल मी सांगणार आहे. तर बरेच वेळा असं असतं की आम्ही जेव्हा मुलीकडच्यांना जेव्हा पत्रिका पाठवतो, मुलाचे प्रोफाईल पाठवतो, त्यावेळेला मुलाची उंची कमी आहे, आम्हाला 5'10" पाहिजे, 5'7" नको किंवा 5'8" नको. मुलाकडचे म्हणतात आम्हाला 5'1" पाहिजे, 5'4" बघा. म्हणजे हे उंचीचा प्रश्न आला. त्याच्या पलीकडे जाऊन ईस्टर्नची मुलगी वेस्टर्नला येत नाही, वेस्टर्नची मुलगी ईस्टर्नला जात नाही. आणि वेस्टर्नला असेल तर ते म्हणतात की आम्हाला अंधेरी ते दादर दाखवा किंवा अंधेरी ते बोरवली, त्याच्या पुढे आम्हाला जायचं नाही. तर या सगळ्या छोट्या छोट्या कारणामुळे नाही म्हणता येणार. ही छोटी छोटीच कारणं खूप मोठी असतात. त्यानंतर मग त्यांचं असतं गावाचं, म्हणतात की आम्हाला हेच गाव पाहिजे, तेच गाव पाहिजे, आमचं देवक आहे, आमचं कुळ आहे. परत आम्ही देवाला कौल लावू आणि जर आम्हाला जर संमती आली तरच आम्ही हे लग्न करू. तर सांगा तुम्ही किती गोष्टींना फेस करावं लागतं. आम्ही एक पत्रिका जमली तरी खूप आनंद होतो आम्हाला, आता पत्रिका जमली मीटिंग करणार, पण त्याच्या पलीकडे जाऊन एवढे सर्व त्यांचे प्रश्न असल्यावर त्याच्यात कुठल्याही मंडळाची कुठे चुकी असते सांगा बघूया. तर मी माझे आतापर्यंतचे जमवलेले लग्न त्याच्याबद्दल अनुभव मी तुम्हाला सांगणार आहे. त्याच्यासाठी तुम्ही माझ्या व्हिडिओला चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे सर्व व्हिडिओ तुम्हाला दिसणार. त्याच्यात मी जे जे अनुभव सांगणार तुम्हाला आवडणार नक्की. त्यामुळे तुम्हाला कळेल की लग्न जमवणं छोटी गोष्ट नाही.